कितीचा आहे हा? एक पीस सगळा 7 किलो असेल. किती किलो असेल? किती किलो आहे? 2800चे 12 पीस आहेत. ओके, मी झोपेत दिसत असेल तरी मी झोपेत नाही आहे. आत्ता मी आहे भाऊच्या धक्क्यावर आणि तुम्ही इथे बघू शकतात किती लोक सकाळी सकाळी फिश घेऊन जायला आलेले आहेत. हे तर कमी आहे, मागे तर लाईन लागलेली, लोकांनी पार्क केलं आहे. आणि इकडे बघा बोटी आहेत आलेल्या. आता सकाळी किती भारी वाटतं बघायला. आम्ही जातोय आता पुढे पुढे. सकाळच्या वेळी किती सारी फिश इकडे घेऊन बसलेत, ही सगळी विकायला आहे. आणि इथे सगळे होलसेल दरात मिळतात, तर तुम्ही घेऊ शकता तिकडून. तुम्हाला जर बल्कमध्ये घ्यायचे असेल तर बेस्ट ऑप्शन आहे. प्रॉन्स बघा केवढे आहेत. हिला खेकडा बघा कसा आहे खेकडा. 3000चे खेकडे आहेत हे बघा. काय साईज बघा केवढी मोठी आहे. खूप मोठी साईज आहे. आणि हे छोटे कसे आहेत? 1500चे. हे 1500चे, थोडी छोटी साईज आहे. आणि हे 3000चे. इकडे सगळे लाईन मध्ये खेकडे घेऊन बसलेत. भाव कमी जास्त आहे. कसे? 1000ला. बार्गेन करू शकता तुम्ही. ते पूर्ण खेकडेच आहेत आणि खूप मोठी मोठी साईज आहे. 2-3 ठिकाणातून येतात. माऊलवरून येतात, उरणवरून, बेलापूरवरून. सर्व सकाळीच येतात का? हां, सकाळी येतो 4 वाजता, 4:30ला, 5 वाजता असं सगळी संपली जाते. हां. इकडे किती लोक घेऊन चाललेत बघा भरून. तिकडे जाऊन विकतात. घेऊन सगळे केवढे लोक आले इथे. पब्लिक बघा किती आहे. म्हणजे फक्त विकणाऱ्यांची गर्दी नाही आहे, घेणाऱ्यांची पण गर्दी आहे. लोक पण आहेत ना, ते भैया लोक पण कसे करतायत बघ. सगळे एकत्र घेत आहेत आणि ते सगळं एकत्र घेऊन ते सगळे वाटले जातात. आता समजा सुरमई, कोलंबी, मांदेळी वगैरे सगळे एकत्र घेऊन ते वाटले जातात. पण आपण घेऊन बघूया आता आपल्याला मिळते कशी मच्छी. आपण आलोत खरं सकाळ सकाळ, पण बघूया आपण पुढे पण बघूया छान आहे का नाही. पुढे आता इकडे विकायला बसलेले आहेत. मी पहिल्यांदा पाहिले असा मोठा मार्केट. हा मार्केट म्हणजे मी अजून तरी कुठे बघितले ना. आपल्या पालघरला किंवा अलिबागला वगैरे असे बघितलेत, पण असा मार्केट मोठा बघितलेला नाही केव्हाच. तर बघूया पुढे पण का आहे का. खूप मोठे मोठे फिश आलेत आता मस्त. आता तर काय श्रावण वगैरे सगळं संपलेलं आहे, फेस्टिवल्स वगैरे सगळे संपलेले आहेत. तर तुम्ही येऊन घेऊ शकतात. मस्त मज्जा आहे आता सगळ्यांची. कारण खूप ऑलमोस्ट 1 महिना लोक वाट बघत आहेत कधी नॉनव्हेज खायला मिळतं आहे. तर आता आली आहे वेळ. चला आता बघूयात, पुढे जाऊयात थोडं. मोबाइल जमा करता है. झूठ बोल रहा है. दिस इज कॉल्ड रियल फिश मार्केट. कळलं? बापरे बाप, गर्दी बघितली ना, डेंजर गर्दी. हे सर्व 2000 रुपये. 2000चे पापलेट आहे. मीडियम साईज आहे ना. मस्त मीडियम साईज. असं बोंबील कसं आहे? बोंबील 200ला वाटा. 200चे बोंबील आहेत. आणि हलवा पण 1000चे किती?
हलवा बघ किती मोठा आहे. आता हे ना बोटीवरनं आता माल उतरत आहे त्यांचा मच्छीचा, ते आता कसे फेकतात ते बघा तुम्ही. बघ केवढे तरी मच्छी आहेत बघ. ही रोजच्या रोज येऊन जाते. लहान मच्छी असली ना तर ती लवकर येते आणि मोठी मच्छी असली ना तर जरा ती 2-3 दिवसांनी 4 दिवसांनी अशी येते. आता ही कशी फेकतायत बघा. पण त्यांची एक टेक्निक पण किती मस्त असते. ते कॅच घ्यायचा, एकदा हातात न पडलं खाली का गेलं. पण त्यांना ते अंदाज असतो बरोबर की ते कसं घ्यायचं ते. किती साऱ्या बोटी आहेत बघ. लाईनमध्ये किती साऱ्या बोटी लागलेल्या आहेत. तिकडे पण आहेत, येत आहेत त्या. मागे राहा. तुम्ही इकडे साईज बघू शकतात मच्छीची. बाप रे बाप, केवढी मोठी साईज आहे. प्रत्येक फिश एवढा मोठा साईजचा आहे. हा पापलेट बघा. पापलेट कसं आहे? 3,000-2,500. हा 2500 आहे. हा 3,000चा आहे. हा कमी करणार. आणि हा हलवा 3,500चा हलवा आहे. बाप रे बाप. कसा आहे हा? कितने का आहे? हा 2500चा आहे. बाप रे बाप. 2500. अरे बाबा, माझ्या हातापेक्षा खूपच मोठा आहे हा. खूप मोठा आहे. सुरमई आहे ना? कैसा आहे ये सुरमई? 6,000-6,000ची सुरमई आहे. किती मोठी आहे. आणि हे प्रॉन्सची साईज बघ किती मोठी आहे. कशी आहे? कवलाची पापलेट आहे. पापलेट 2500ची पापलेट आहे. आणि कशी सुरमई कशी आहे? 800. सुरमई 800 रुपयाची आहे. ही 1300ची आहे. आणि हलवा 900चा. किती मोठा आहे तो. मोठा आहे. हलवा, पापलेट, कोलंबी आणि बोंबील खूप जास्त आहे. कसा आहे हलवा? 2,000चा हलवा आहे हा. किती हे सगळं? 4 2,000चे. चला पुढे जाऊया. खूप कचऱ्यासारखी गर्दी आहे इकडे. लोक विकायला पण आले आहेत आणि लोक घ्यायलाही आले आहेत. एवढा मोठा आहे पापलेट बघा. किती मोठा आहे. उठा की दिखाव ना. ती मोठा पापलेट आहे बघा. कितीचा आहे हा? एक पीस सगळा 5,000चा. 4,500. एक पीस कितीचा? हे जास्त आहे. 1 किलोचे पीस आहे. कितीचा आहे? किलोवरचे घेणार तर महाग पडशील. 1500 रुपयाचे एक आहे. 1500चा आहे. सगळं घेशील तर 4,500 रुपये घ्यायचे. तुम्ही एवढं सगळं घेणार तर 5 पीस 4,500ला मिळतील तुम्हाला. आता 1,500ला महाग पडेल. बघा 3,000 रुपयाचं आहे. 3,000चा आहे. माल आहे बघा. सफेद पाणीचा माल आहे. एकदम 1 नंबर माल आहे. हे कसं आहे? 2500चे 6 पीस. 2500चे 3,500 रुपयाचा 12 पीस आहे. 3,500चे 12 पीस. एवढे सगळे. 2800 रुपये 12 पीस आहे. हे 2800चे 12 पीस आहेत. चांगली फ्रेश दिसते मच्छी. हा कुठला आहे? बेबी सुरमई आहे 1,500 रुपयाची. किती? 1,500. ही 1,500 रुपयाची सुरमई आहे. बेबी सुरमई. 700 रुपये. प्रॉन्स पण मस्त आहेत. अशी काय आहे? 3,000. 3,000ची पापलेट. किती आहे पण? 3,000मध्ये किती? पूरा सगळे 3,000चे. मगर सफेद माल का, सफेद पानी का मालूम है ना? मस्त आहे.
ह्याची साईज पण बघा किती मोठी आहे पापलेटची. कसं आहे हा पापलेट? 5,000 कितना पुरा? हे इकडे एवढे 5-6 पापलेट आहेत. हे 5,000चे आहेत. आणि कोलंबी 1500ला आहे, कमी होणार, तो पण कमी होणार. 1500ची आहे. बार्गेन होऊ शकतं इकडे. ते होलसेल रेटनेच सगळ्या फिश मिळतात. एक चालू आहे सुरमई. कसं आहे? 6,000ची सुरमई आहे. साईज बघू शकतात. कितने किलो का आहे? 6-7 किलोची सुरमई आहे. ही बोंबील बघा कसे असे टाकून ठेवलेले आहेत. 500ला आहे वाटा. खूप क्वांटिटीमध्ये आलेली आहे फिश आता. ह्याला काय म्हणतात? नाम पाखट. कसा आहे हा? 1000चा पाखट आहे. हा कसा खातात ते मला नाही कळलेलं आहे कधी. आणि ही कुठली आहे? लाल मच्छी. कशी आहे? 500 रुपयाची आहे ही. पापलेट कसं आहे? पापलेट किती? 6,000ची आहे. मीडियम साईज आहे ही. 2500ची आहे. सगळे 6,000ची आहे. सगळे पीस. हे 11 पीस आहेत. ते 6,000चे आहेत. आणि हे किती असतील? 10 पीस आहेत. 2500चे. हलवा कसा आहे हा? 1600 हा एक 1600 रुपयाचा एक आहे. किती वेट किती असेल याचं वजन? काय 7 किलो असेल. रावस आहे 2,000चा. पण तुम्ही बार्गेन करू शकतात. आणि खजुरा कसा आहे? 2,000चा आहे. किती? त्याचं वजन किती असेल? त्याचं 5-5.5 किलोपर्यंत आहे तो खजुरा. अरे केवढे मोठे. हे ना घोळ आहे मच्छी ना रावस आहे. ती आत्ता मोठे बघ पकडलेले आहेत. आता बोटीमधनं उतरून आणलेले आहेत. आणि आता ते सेल करतात. बाहेर नेऊन सगळ्या तिकडे हे करतात, सेल करणार. बघ केवढे. आता करंदी आहे, मांदेळी आहे. ही आता सगळी फ्रेश आलेली आहेत. ह्या सगळ्या बोटी आता इकडे लागणार आहेत आणि त्या बोटी हे करणार. बोंबील जसे आपल्या पालघरला कसे टवटवीत असतात तसे एकदम मला असं दिसत नाही आहेत. पण छान आहेत. त्यांनी लावून ठेवलेले आहेत फिश. इकडे बघा सॉर्ट करतायत सगळे फिश. सॉर्ट करायला बसलेत इकडे. मांदळे आहेत. प्रॉन्स पण भरपूर आहेत. आता फिश खूप आलेली आहे. आम्ही आता निघतो इकडून कारण इथे एक्स्ट्रीम गर्दी आहे. आवाज बघितला? हॉर्नचा आवाज, लोकांचा आवाज, किओस आहे पूर्ण. आणि कालच म्हणजे मंगळवारी विसर्जन झालं गणपतीचं. तर अजूनपर्यंत काही मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत त्या अजून येत आहेत. सो इकडे खूप गर्दी आहे. त्यांची पण वेगळी गर्दी, इकडे लोकांची पण वेगळी गर्दी. आणि खूप जास्त लोक आलेत फिश घ्यायला. लोकांना राहत नाही लिटरली. सो आता मी चालले. कितपत दाखवलं ते मला माहिती नाही. पण जर नसेल एवढा कॉन्टेंट तर मी नेक्स्ट टाईम परत येईल आणि परत बनवेन. आता मी जाते घरी. बाय.